खेलोबा देवस्थान धनगरांचं होऊ शकत नाही. ते पूर्ण अंजनगावचं आहे, ते पूर्ण महाराष्ट्राचं आहे, सगळ्या हिंदू धर्माचं आहे. आपल्या आमच्या धनगरांचं कसं म्हणू शकता? तिथं जर महादेवाचा विष्णूंचा अवतार आहे तर ते हिंदू धर्माचं आहे. ही कोणचं आहे? असं आमचं तुमचं नाही, ते सगळ्यांचं आहे. म्हणून त्या देवस्थानाचा सन्मान होणं पण गरजेचं होतं. मराठा समाजाचाही सन्मान होणं गरजेचं होतं, छत्रपती शिवरायांचाही सन्मान होणं गरजेचं होतं आणि धनगरांचाही सन्मान होणं गरजेचं होतं. तिथं तसे ठिकाण नसते रे, वाद घालीत फडफड करीत. ते फडफड ऐकली महाराष्ट्रानं, तिथं नसतेत करीत. तिथं सन्मानानं कोणी बोलू शकत. सन्मानानं आदर केलाय खेलोबाचा, देवस्थानाचा आणि तिथल्या महंतांचा, बाबांचा सन्मान केलाय. म्हणून कुणी आरोच्य भाषा वाईट वरडून बोलला नाही. कमजोर कोणी नसतं. खिंड लढवायच्या सगळ्याला माहिती. पण कुठं खिंड लढवावी, कुठं नाही लढवावी एवढी अक्कल आम्हाला आहे. त्यांचा आणि आमचा देव वेगळा नाही, आपला धर्म एक आहे. ते मिटलंच पाहिजे ह्या भूमिकेत आम्ही होतो आणि तुम्ही फडफड करीत होते, एवढाच फरक होता. आणि आम्ही शांत होतो आणि लय चांगलं झालं, ते मिटलं. लय चांगलं झालं. आता तुम्ही तिथे जाणार? आता आता काय, आता जाण्याची काय, मिटलंयच ना, आता आवश्यकता नाही. पण एका दिवशी जाईल मी. धनगर बांधवांचे ते गुरु आहेत, बाबा यांची भेट घेईल, अंजनगावच्या धनगर बांधवांची घेईल, तिथल्या मराठा बांधवांची घेईल. कारण त्यांना एकटं वाटू नये. पण ती जागा वादाची नव्हती, हे मात्र अंतिम सत्य होतं. देव 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 आहे सगळ्यांसाठी, ती वादाची जागा नाही. काहींना तिथं दंगल घडवून आणायची होती. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पुतळे उभारण्यावरून वाद होताना दिसून येत आहेत. नेमकं काय कारण आहे? दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे की नेमकं काय? नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, आता वाटायला लागलं, आधी नव्हतं वाटत. ते तेढच निर्माण करायचंय की काय असं वाटतं. मला हे माहितच नाही. आता ती माहिती करून घेतो मी. पुतळे विकणारा कोण आहे हे माहित नाही, ती माहिती करून घेतो. पुतळे विकणारा कोण, घेणारे कोण, कोण टीम येत्या, काय करायलेत नेमके, असं का व्हायला लागलं? आम्ही काय भोळ्या मनानं जातोय? मराठा समाजाचा फोन येतो, या या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अडचण आली. आम्ही उठले की निघाले, आम्ही उठले की निघाले. मग ते लोकांना काय वाट लागले, पाटलाचा फोटो आहे म्हणजे पाटीलच बसू देत काय? बाकीच्या जातीत गैरसमज जायला लागला. बरं, गैरसमज पण जाऊ द्या,